प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण मतदार आहात, तर ह्या ठिकाणी जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांच्या संदर्भात आपण काय माहिती देणार? हे जे उमेदवार आहेत हे खूप असे सामान्य आहेत, अति देखावा म्हणजे बिलकुल त्यांच्यात नाही आहेत. आणि आमच्या प्रभागातनं जावेद सर आहेत, आपले मोरेताई आहेत, आपले रशीद सरांचा मुलगा आहे. हे सगळे म्हणजे असे उमेदवार आहेत ना, ते म्हणजे क्षणोक्षणी अर्ध्या रात्री पण जावा तुम्ही, कधीही मध्ये होणारे, पाठीशी उभे राहणारे नाही, हातात हात देऊन चालणारे, आमच्या सोबत असणारे हे असे उमेदवार आहेत. आणि स्पेशली जावेद सर जे आहेत ते आमच्यासाठी म्हणजे एक फरिश्ता आहे, देवासारखे. कारण त्यांनी परवा त्यांचा बड्डे होता गेल्या आठवड्यामध्ये, त्यांनी बड्डे प्राधान्य न देता ते लोहारनगरमध्ये एक मैच झालती, बड्डे रात्री 2 वाजता ते स्वतः हिंदू मुस्लिम कसला जात भेद त्यांच्या असं रक्तातच नाही आहे, तर त्यांनी स्वतः रात्री 2 वाजता पूर्ण एक पारंपरिक अंत्यविधी स्वतःच्या हाताने, त्यांच्या मुलीच्या हाताने, म्हणजे त्या माणसाचं घर असं होतं की काय ठेवताच पडेल, अशा छोट्या लाजणार सुद्धा नाही, म्हणजे एकदम घरातलं व्यक्तिमत्व. आणि म्हणजे प्रत्येक घरोघरी त्यांची अशी ओळख आहे ना की म्हणजे एक घरातला मुलगा म्हणजे भाऊ, एक बहीण, एक अशी वहिनी, असे सन्मान सगळेजण त्यांना देतात. आणि ते पण आम्हाला खूप ठरून राहतं. खूप चांगलं कार्य आहे त्यांचं खूप, आणि त्यांना सांगायची गरजच नाही. कोरोना काळामध्ये आपले सरांचं आपलं ते नाव रशीद सर ना, रशीद शेख सर, ते सुद्धा मदतीला नेहमी धावतात बाबा. आपले जावेद झाले, मॅडम झाल्या, सगळ्यांना आपल्या मदतीला नेहमी. निवडून का देणार? चारही उमेदवार आपलेच आहे, चारही उमेदवारांना आम्ही निवडून आणणार. त्यांना निवडून द्यायचं कारण त्यांचं काम प्रामाणिकपणा, घमंड नाही, सामान्य जणांशी एकदम व्यवस्थित बोलणं, आपलेपणा. महिलांसाठी त्यांनी काय योजना आणल्यात, अशी काय अपेक्षा आहे का त्यांना? जर कधी निवडून आले तर तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी कुठल्या योजना महिलांसाठी आणाव्या? महिलांना स्वयंरोजगार बनवावं मेन तर म्हणजे महिला. आजही आपल्या म्हणजे खूप महिला अशा आहेत की जे धुणं भांडी करतात, 2000-3000 परवडत नाही काय, तर आम्हाला सरांवर पूर्ण विश्वास आहे की सर आम्हाला स्वयंरोजगार बनवणार. आम्ही आपल्या भागामध्ये जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीची विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं का? ऑब्वियसली वाटतं. खूप काही गोष्टी आहेत, ते विकास होणारच सरांच्या हस्ते. एकदम छान चांगलं. या ठिकाणी जे पाण्याची आणि ड्रेनेजची आणि रस्त्याची समस्या हे तर प्रतिनिधी म्हणून कर्तव्यच आहे, परंतु ह्या ज्या समस्या आहे त्यांना 24 तास पाण्याची जी पुण्यामध्ये समस्या झाली आणि पुणे शहरामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे आणि डॅम ते पूर्वीचे जसे आहे तसेच आहे, पाण्याची त्या ठिकाणी जी सुविधा भरता येते तेवढंच आहे, पण आता लोकसंख्या जी वाढते त्याच्यामुळे जे पाणी लोकांना कमी मिळतंय, त्याच्यासाठी आपण काय नवीन योजना आणणार आहेत? नवीन योजना असं करायला पाहिजे की ते जे पाण्याची समस्या नाही, नवीन योजनासाठी काहीतरी आणायला पाहिजे. काहींच्या म्हणण्यानुसार असं आहे की ज्या पुणे शहरामध्ये जे डॅम आहेत, डॅम आत्तापर्यंत पूर्वीपासून आजपर्यंत ते तसेच आहेत, परंतु पुणे शहराची जी वाढती लोकसंख्या, त्या वाढत्या लोकसंख्येमुळं लोकांना पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होत आहे. म्हणून ज्या ठिकाणी 24 तास पाणी मिळत होतं, आता त्या ठिकाणी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अशी पाण्याची सुविधा केलेली आहे. परंतु ताईंचं असं म्हणणं आहे की वरच्या नेत्या मंडळींनी ह्या डॅमचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे, पुणे शहरासाठी अजून डॅम वाढवले पाहिजे, असं या ताईंचं म्हणणं आहे. बरोबर ना? रॅली काढली होती, आता 2-3 दिवस आता झाले मी रॅलीमध्ये भेटते, तर त्यांची समस्या मला असं कळले की त्यांना पाणीची आणि ड्रेनेज लाईनची खूप समस्या आहे. त्याचे अतिरिक्त आम्हाला काहीतरी काम करायला पाहिजे. तर हे काम मी निवडून आल्यावर 100% करणार.